माता सुप्पवासा तथागत गौतम बुद्धांच्या काळात कोलीय नगरीत क्षत्रिय कुळात म्हणजेच बुद्ध कुळात जन्माला आली. सुप्रवासा या नावाने प्रसिद्ध झाली. वयात आल्यावर एका शाक्य कुमारासोबत, कोली आणि शाक्य आजूबाजूलाच आहेत, वयात आल्यानंतर एका शाक्य कुमारासोबत तिचा विवाह झाला आणि शाक्य कुमारासोबत विवाह होऊन जेव्हा ती शाक्य कुमाराच्या घरी गेली आणि तिथे चांगल्या पद्धतीने तिचा संसार सुरू असताना एकदा तिने तथागत गौतम बुद्धांचे प्रवचन ऐकले आणि तथागत गौतम बुद्धांच्या प्रवचनामध्ये पहिल्याच प्रवचनामध्ये सुप्रवासा माता ही श्रोतापन्न झाली. शाक्य कुमाराच्या त्या नगरीमध्ये जेव्हा तथागत सम्यक संबुद्ध गेले, शाक्य कुमाराच्या नगरीमध्ये गेल्यानंतर तथागत सम्यक संबुद्धांनी प्रवचन देत असताना सुप्रवासा माता त्या प्रवचनाला ऐकण्यासाठी आलेली होती. ती पहिल्याच प्रवचनामध्ये श्रोतापन्न झाली म्हणजे तिच्या मनातले 3 बंधनं गळून पडले. सक्काय दिठ्ठी, विचिकित्सा, शीलवर्त आणि परामर्श. म्हणजेच मीपणा, अहमपणा तिच्या मनातला गळून पडला, नष्ट झाला. मीपणा आणि अहमपणा तिचा नष्ट झाला. तिच्या मनामध्ये असलेली बुद्ध धम्म आणि संघाप्रतीची जी काही शंका असेल तर त्या साऱ्या शंका गळून पडल्यात, नष्ट झाल्यात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्रत वैकल्प आणि कर्मकांडावर असलेला विश्वास सुद्धा तिचा नष्ट झाला, अर्थात ती श्रोतापन्न झाली. काही दिवसातच तिला गर्भधारणा झाली आणि गर्भधारणा झाल्याबरोबर तिला वेगवेगळ्या प्रकारचे उपहार येण्यासाठी सुरुवात झाली. जेव्हा सुप्पवासा मातेला गर्भधारणा झाली, पहिल्या दिवसापासूनच तिला वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू येण्याची सुरुवात झाली. खूप चांगल्या पद्धतीनं लोक तिला भेटायला यायचे आणि येणारा प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी तिला घेऊनच यायचा. अशा पद्धतीनं तिला उपहार मिळायला सुरुवात झाली, कारण तिच्या उदरामध्ये येणाऱ्या बुद्ध शासनातील अर्थात गौतम सम्यक संबुद्धांच्या अग्रश्रावकातील एका होणाऱ्या भिक्खूचा गर्भ ती वाढवत होती. तिच्या गर्भामध्ये शिवली होते आणि म्हणून शिवली तिच्या गर्भात आल्याबरोबर तिला वेगवेगळ्या पद्धतीनं उपहार मिळायला सुरुवात झाली. शिवली सुप्पवासा यांच्या गर्भामध्ये 7 वर्ष 7 महिने राहतात. 7 वर्ष आणि 7 महिने राहतात. परंतु शेवटच्या 7 दिवसामध्ये सुप्पवासा मातेला खूप वेदना होतात आणि त्या वेदना सुप्पवासा माताला असह्य होऊन जातात. कधी कधी तिला असं वाटते की या वेदनांमध्येच माझा मृत्यू होऊन जाईल, अशा असहाय्य वेदना तिला होत असतात. 6 दिवसापर्यंत सुप्पवासा मातेनं खूप चांगल्या चित्तानं त्या साऱ्या वेदना सहन केल्या. पदुमुत्तर बुद्धांच्या काळापासून धम्माला जाणून शीलाचं आचरण करून दानपारमिता पूर्ण करणारी होती. तेच कर्म इथे तथागत गौतम बुद्धांच्या काळात सुद्धा जन्माला आल्यानंतर कामाला आलेत. बाळ शिवली यांचा जन्म होण्याच्या अगोदर सुप्पवासा हिला 7 दिवसापर्यंत खूप वेदना झाल्या आणि 7 दिवसापर्यंत होणाऱ्या त्या वेदना ती सहन करत होती. 6 दिवसापर्यंत तिने वेदना सहन केल्या. वेदना सहन करत असताना बुद्ध धम्म संघावरती तिची श्रद्धा होती, ती श्रोतापन्न झालेली होती. बुद्धाच्या पहिल्याच प्रवचनामध्ये या साऱ्या वेदना 6 दिवसापर्यंत सहन करत असताना ती म्हणायची, केवळ बुद्धच आहेत की जे आपल्या उपदेशाद्वारे अशा सर्व वेदना नष्ट करू शकतात. जम्बूद्वीपामध्ये केवळ बुद्धांचा भिक्खू संघच आहे की अशा सर्व वेदनातून बाहेर येण्यासाठी ते मार्गदर्शन करतात, धम्मदेशना देतात. आणि ह्या वेदना काहीच नाहीत.
या वेदना तर मी सहन करेन, पण या वेदनांपेक्षा एक परम सुख आहे. मनातल्या मनात ती म्हणाली की या वेदनेच्या पेक्षाही एक परम महान सुखदायक आहे निर्वाण. तिथे पोहोचल्यानंतर अजिबात दुःख नाही, अजिबात वेदना होत नाहीत, असा ती उच्चतम अनित्याचा बोध आपल्या मनामध्ये करू लागली. बघा, 7 वर्ष 7 महिने आणि 7 दिवस या कालावधीमध्ये 6 दिवसापर्यंत तिनं बुद्ध धम्म आणि संघाची स्मृती करून बुद्धानुसती, धम्मानुसती, संघानुसती आणि कायानुपස්සना करत तिने खूप चांगल्या पद्धतीनं 6 दिवसापर्यंत आपल्या चित्ताला स्थिरावले. परंतु 7व्या दिवशी मात्र तिला खूप तिच्या वेदना वाढल्या आणि त्या असहाय्य वेदनेमुळे ती आपल्या पतीला म्हणाली, श्रद्धावान होती, दानशूर होती, ती शाक्य कुमाराला म्हणाली, तिच्या पतीला म्हणाली की हे बघा, माझ्या वेदना खूप वाढत आहेत आणि मला असं वाटतंय की माझा शकंदाचाही भरोसा नाही आहे. तुम्ही काय करा, तथागत सम्यक संबुद्धांकडे जा, तथागत सम्यक संबुद्धांकडे जा आणि तथागतांना माझ्या वतीनं वंदन करा. माझ्या वतीनं वंदन करून दान आदी देऊन तुम्ही पुन्हा परत या. शाक्य कुमाराने तिचं ऐकलं. सुप्पबासानी शाक्य कुमाराला सांगितलं आणि शाक्य कुमाराने तिचं ऐकलं. शाक्य कुमार तथागत सम्यक संबुद्धांना भेटण्यासाठी गेले. तथागत सम्यक संबुद्धांना भेटल्यानंतर सुप्पबासेला खूप त्रास होत आहे. अशा पद्धतीनं शाक्य कुमारांनी तथागत सम्यक संबुद्धाला सांगितलं. त्या अगोदर शाक्य कुमार तथागत सम्यक संबुद्धांच्या बाजूला बसले, गुडघ्यावर बसून त्रिवार वंदन केलं. त्यांचे आशीर्वाद घेऊन मग ते म्हणाले की भगवान, माझ्या पत्नीला सुप्पबासेला खूप त्रास होत आहे आणि तो त्रास, त्या वेदना तिला असह्य होत आहेत. भगवान, असं म्हटल्याबरोबर तथागत सम्यक संबुद्धांनी आपल्या मंगल मैत्रीद्वारे आशीर्वाद दिला की सुप्पबासा हिचं कल्याण हो, सुप्पबासा हिचं मंगल हो, सुप्पबासा हिला होणाऱ्या वेदना कमी हो. अशा पद्धतीनं तथागत सम्यक संबुद्धांनी आशीर्वाद दिल्याबरोबर महाकरुणावान चित्तानं, महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धांनी आशीर्वाद दिल्याबरोबर इकडे सुप्पबासाला बाळ जन्माला आला. इकडे सुप्पबासेचा बाळ जन्माला आला. तथागत सम्यक संबुद्धाच्या काळामध्ये धम्मशासनामध्ये बाळशिवलीचा जन्म झाला. बाळशिवलीचा जन्म झाला. सारे जण आनंदात होते. खूप आनंदामध्ये शाक्यांमध्ये खूप आनंद होता. शाक्य कुमाराला मुलगा झाला होता, सुप्पबासेला मुलगा झाला होता. आणि सुप्पबासाला मुलगा झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी सुप्पबासा आपल्या शाक्यकुमार पतीला, म्हणजे आपल्या पतीला शाक्यकुमारास म्हणते की जा, तथागत सम्यक संबुद्धांच्या महाकरुणेमुळे माझ्या वेदना संपल्या आणि तथागताच्या महाकरुणेमुळे, त्यांच्या आशीर्वादामुळेच मी बाळाला जन्म दिलेला आहे. तुम्ही जा, तथागत सम्यक संबुद्धांना आता 7 दिवस लगातार आपल्याकडे भोजनासाठी निमंत्रित करा. 7 दिवस तुम्ही तथागतांकडे जा आणि तथागत सम्यक संबुद्धांना आणि त्यांच्या भिक्खू संघाला लगातार 7 दिवस आपल्याकडे भोजनासाठी निमंत्रित करा. अशा पद्धतीनं ती आपल्या शाक्यकुमार पतीला म्हणाली आणि शाक्यकुमार तिथे गेले. शाक्यकुमारांनी पुन्हा तथागतांसमोर बसून त्रिवार वंदन केलं आणि वंदन केल्यानंतर शाक्यकुमार म्हणतायत की भगवान, उद्यापासून येणाऱ्या 7 दिवसापर्यंत आपण स्वयं आपल्या भिक्खू संघासमवेत आमच्याकडे लगातार 7 दिवसापर्यंत भोजनासाठी यावे. महामोग्गल्यन, जे की अग्रश्रावकापैकी एक आहेत, मोग्गल्यन यांच्या
उपासकाला त्यांनी येणाऱ्या 7 दिवसापर्यंत भोजनाची तारीख दिलेली असते. तथागतांना हे माहीत असते. तथागत सम्यक संबुद्ध मोगल्ल्याण यांना बोलून घेतात आणि मोगल्ल्याणला सांगतात की मोगल्ल्याण, येणाऱ्या 7 दिवसापर्यंत आपल्याला सुप्पवासा आणि शाक्यकुमार यांच्याकडे भोजनासाठी जायचं आहे. तू ज्या उपासकाची येणाऱ्या 7 दिवसापर्यंत भोजनाची तारीख घेतलेली आहे त्या उपासकाला स्वतः जाऊन तुला भेटायचं आहे आणि त्यांना समजून सांगायचं आहे. 7 दिवसानंतरची तारीख त्यांना द्यायची आहे. ज्यांचे 7 दिवस संपले की आपण त्यांच्याकडे 7 दिवसासाठी भोजनासाठी जाऊ. मोगल्ल्याण तथागत भगवान बुद्धाचा आदेश मान्य करून आपल्या उपासकाला भेटण्यासाठी जात आहेत. उपासक आणि मोगल्ल्याण यांची भेट होते. उपासक आणि मोगल्ल्यांची भेट झाल्यानंतर अग्रश्रावक भिक्खूंसोबत एका श्रद्धावान उपासकाचा जो संवाद आहे, एका दान देणाऱ्या दानशूर उपासकाचा हा जो संवाद आहे तो अतिशय विलक्षण आहे, अतिशय सुंदर आहे. आणि या संवादामध्ये आपल्याला धम्माचं पालन करताना किंवा दान देताना कुठल्याही पद्धतीच्या अडचणींना सामोरे जाताना जीवनाचा कुठलाही कसलाही भरोसा नाही आणि मिळालेल्या त्या एका सेकंदामध्ये आपण दान देऊन मोकळं झालं पाहिजे, अशा पद्धतीचा एक भावार्थ या दोघांच्या संवादामध्ये आपल्याला मिळतो. तथागत सम्यक संबुद्धांनी मोगल्ल्याण यांना सांगितलं की तुम्ही ज्या तुमच्या उपासकाचं 7 दिवसापर्यंत भोजन घेतलेलं आहे त्या उपासकाला तुम्ही स्वतः जाऊन भेटा आणि भेटल्यानंतर त्या उपासकाला 8वा दिवस द्या. अशा पद्धतीनं तथागतांचा आदेश मान्य करून जेव्हा मोगल्ल्याण त्यांच्या उपासकाला भेटायला जातात त्या उपासकाला मोगल्ल्याण म्हणतात की उपासक, की तुमची भोजनाची जी तारीख आहे ती भोजनाची तारीख येणाऱ्या 7 दिवसानंतर तुम्हाला मिळेल, कारण तथागत सम्यक संबुद्ध आणि पूजनीय भिक्खू संघ सुप्पवासा मातेकडे भोजनासाठी जाणार आहे. ते उपासक म्हणतात काही हरकत नाही गुरुवर्य, काही हरकत नाही, तुमचा आदेश मान्य आहे. पण उपासक म्हणतात पण माझं 7 दिवसाचं भोजन मी शाक्यकुमारास आणि सुप्रवासा हिला देण्यासाठी तयार आहे. म्हणते माझ्या 3 अटी आहेत, त्या 3 अटीचे वर मला द्यावे किंवा ह्या 3 गोष्टी माझ्यासोबत होऊ नये असं मला वाटते आणि त्या 3 गोष्टी होणार नाहीत यासाठी तुम्ही मला वर द्यावे. अशा पद्धतीनं तो उपासक मोगल्ल्याण यांना बोलतो. पहिली अट अशी आहे की माझं आरोग्य अबाधित राहावं, माझं आरोग्य अबाधित राहून मला मरण येऊ नये. दुसरी अट त्यांची अशी होती की मी भिक्खू संघाच्या भोजनासाठी आणलेले पदार्थ किंवा वस्तू ह्या खराब होऊ नयेत. आणि तिसरी अट त्यांची अशी होती की बुद्ध धम्म आणि संघाप्रती असलेली श्रद्धा माझी तोपर्यंत कमी होऊ नये. मोगल्ल्याण त्या उपासकाला म्हणतात, उपासक मी 2 गोष्टीचं वर तुला देतो किंवा तुझ्या 2 गोष्टीची हमी मी देतो, तिसऱ्या गोष्टीची मी हमी देणार नाही, ते माझ्या हातात सुद्धा नाही. मोगल्ल्याण म्हणतात तुझ्या आरोग्याला काही होणार नाही, तुला मरण येणार नाही, तू आणलेले पदार्थ किंवा वस्तू ह्या खराब होणार नाहीत. पण भल्या माणसा, तुझी तिसरी अट मला मान्य नाही, तुझी श्रद्धा तू जाणे आणि तुझं मन तू जाणे. उपासक म्हणतात काही हरकत नाही, तुम्ही 2 गोष्टीचे वर मला द्या, बाकी माझ्या श्रद्धेचं मी पाहतो. असं म्हणून भोजनाची तारीख जी काही आहे ती भोजनाची तारीख सुप्पवासा आणि शाक्यकुमारास दिल्या जाते. तथागत सम्यक संबुद्ध आणि तथागतांचा भिक्खू संघ सुप्पवासा माता यांच्याकडे आणि शाक्यकुमाराकडे ते 7 दिवसापर्यंत जातात. 7 दिवसापर्यंत लगातार भोजन वगैरे झाल्यानंतर शेवटच्या दिवशी तथागत सम्यक संबुद्ध
सुप्पवासा मातेला उपदेश देतात. बुद्ध म्हणतात की जे उपासक उपासिका भोजनदान देतात, भोजनदान दिल्यानंतर देणाऱ्याचं सुद्धा आयुष्य वाढतं आणि ज्या भिक्खूला दिलेलं आहे त्या भिक्खूचं सुद्धा एका दिवसाचं आयुष्य वाढतं. देणाऱ्याचा सुद्धा वर्ण वाढतो, ज्या भिक्खूला भोजनदान दिलेलं आहे त्या भिक्खूचा सुद्धा वर्ण वाढतो. देणाऱ्याचं सुद्धा सुख वाढतं, ज्या भिक्खूला दिलेलं आहे भोजनदान त्या भिक्खूचा सुद्धा सुख वाढतं. कारण भूक हा रोग आहे आणि रोग नष्ट झाला माणसाचा की माणसाला सुखाची प्राप्ती होते. बल वाढतं, देणाऱ्याचंही बल वाढतं, सामर्थ्य वाढतं आणि जो भिक्खू ते भोजन करतो त्याचं सुद्धा बल वाढतं. पाचवी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे उपासक उपासिका बुद्धांना किंवा बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला भोजनदान देतात त्यांचं पटिबाहन, त्यांना पटिबाहनाचा लाभ होतो. किंवा जे भिक्खू भोजन घेत आहेत त्यांना सुद्धा पटिबाहनाचा लाभ होतो. पटिबाहन याचा अर्थ आहे प्रतिभा. आयुष्य, सुख, बल, वर्ण आणि पटिबाहन इत्यादी पाचही गोष्टीचा देणाऱ्याला सुद्धा लाभ होतो आणि घेणाऱ्याला सुद्धा लाभ होत असतो. तथागत सम्यक संबुद्धांनी सुप्पवासा मातेला अशा पद्धतीनं हा सारा काही उपदेश दिला. भोजनदान, प्रवचन वगैरे सगळं झाल्यानंतर जेव्हा सारा भिक्खू संघ बसलेला आहे, भिक्खू संघामध्ये असलेले महान प्रज्ञावान म्हणजे महाश्रावकातील दोन भिक्खू, महाश्रावक, एक आहेत अग्रश्रावक 80, महाश्रावक फक्त 2. कुठल्याही बुद्धाच्या धम्मशासनामध्ये फक्त 2च महाश्रावक असतात, ज्याला आपण म्हणतो की बुद्धांचा डावा हात आणि बुद्धांचा उजवा हात. गौतम बुद्धांच्या काळामध्ये धम्मशासनामध्ये बुद्धांचा डावा हात आणि बुद्धांचा उजवा हात म्हणजे सारीपुत्र आणि मोगल्ल्याण होते. कुठल्याही श्रावक संघामध्ये महाश्रावक 2 असतात, जसे की तथागत सम्यक संबुद्धांच्या काळामध्ये सारीपुत्र आणि महामोगल्ल्याण आहेत. तर या आणि श्रावक म्हणजे काय तर संपूर्ण भिक्खू संघ, भिक्खू आणि भिक्खुणी, संपूर्ण भिक्खू संघाला श्रावक संघ म्हटलेला आहे. पण त्या श्रावक संघातील 80 अग्रश्रावक, 2 महाश्रावक आणि बाकीचे सगळे श्रावक श्राविका. तथागताच्या भिक्खू संघातील महान अग्रश्रावकापैकी एक असणारे, जे की महाप्रज्ञेमध्ये पूर्ण आहेत, असे सारीपुत्र त्या बाळाला विचारतात, शिवली बाळाला, की काय बाळ कुशल मंगल ना? तेव्हा शिवली बाळ म्हणतो, नाही म्हणते कुशल मंगल नाही. 7 वर्ष 7 महिने 7 दिवस आईच्या गर्भात कैद होतो म्हणते, तेव्हा कशाचं कुशल मंगल? महान प्रज्ञावान भिक्खू सारीपुत्र बाळ शिवलीला म्हणतात की साऱ्या कुशलापैकी म्हणजे साऱ्या चांगल्यापैकी चांगल्यातला चांगला मार्ग कोणता आहे? परिव्रज्येचा आहे. परिव्रज्येच्या माध्यमातून उत्तम आदि उत्तम सुखाला प्राप्त करून घेता येतं, ते म्हणजे निब्बाण. त्या बाळ शिवलीला सारीपुत्र म्हणतात की बाळा, साऱ्या दुःखातून जर बाहेर यायचं असेल तर एकच मार्ग आहे, परिव्रज्येचा. त्यावर बाळ शिवली म्हणतोय की काही हरकत नाही, माझ्या आईवडिलांनी जर मला परवानगी दिली तर तोही मार्ग मी निवडेन. सुप्पवासा बाजूला उभी आहे. सुप्पवासाच्या लक्षात येतं की 7 वर्ष 7 महिने 7 दिवसाचं माझं बाळ, 7 दिवसाचं म्हणजे गर्भाच्या बाहेर 7व्या दिवशी आलेलं हे 7 दिवसाचं बाळ सारीपुत्र, महाप्रज्ञावान सारीपुत्रांसोबत चर्चा करत आहे आणि मनातल्या मनात विचार करते की संघामध्ये अग्र असलेल्या महाप्रज्ञावान सारीपुत्रासोबत माझं बाळ कोणती चर्चा करत असेल. ती जवळ येते
जवळ आल्यानंतर तिला ती चर्चा समजते आणि सुप्पवासा माता म्हणते की म्हणते आमची काही हरकत नाही, माझं बाळ जर कल्याणाच्या मार्गावर जात असेल तर आमची कुठलीही हरकत नाही. सारं दानानुमोदन भोजनदान सगळ्या गोष्टी झाल्यानंतर भिक्खू संघ जाण्यासाठी निघतो. काही दिवसानंतर पुन्हा संघामध्ये ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असणारे भंते सारीपुत्र हे आता शिवली बाळाला प्रबज्जा दीक्षा देण्यासाठी त्याच्या घरी जातात. दीक्षा देण्यासाठी प्रबज्जा देण्यासाठी त्याच्या घरी गेल्यानंतर त्याच्या डोक्याचं मुंडन करताना भंते सारीपुत्र बाळ शिवलीला एक आलंबन देण्याचा प्रयत्न करतात. असा एक संकल्प की दीक्षाविधी सुरू असताना शरीराच्या एखाद्या पार्टवरती त्याला एक आलंबन घ्यायचं असते आणि ते आलंबन सारीपुत्र बाळ शिवलीला दीक्षा देताना सांगतात. बाळ शिवली खूप हुशार आहेत, श्रद्धावान आहेत, तसेच ते खूप चतुर आहेत. बाळ शिवली म्हणते सारीपुत्राला म्हणतात, म्हणते आपण मला आलंबन देऊ नये, मी माझं स्वतः आलंबन निवडतो. बाळ शिवली यांची दीक्षाविधी सुरू असताना बाळ शिवली किंवा शिवली हे त्यांच्या डोक्यावरच्या केसाचं आलंबन घेतात. पूजनीय संघामध्ये प्रवेशित होणाऱ्या तरुणांचं जेव्हा केश ओपन केलं जातं आणि जेव्हा त्यांचं मुंडन केल्यानंतर त्यांच्या अंगावरती काशाय वस्त्र देत असताना एक गाथा असते, केसा लोमा नख्खा दंता तचो, ही आलंबनाच्या गाथा आहेत समजा. तर केसा लोमा नख्खा दंता तचो यातील केस हे आलंबन शिवली निवडतात. डोक्यावरून पहिला वस्त्र असा ओढला जातो तेव्हा पहिला वस्त्र फिरवला की ते श्रोतापन्न झाले. बघा, इथे शाक्यकुमारासोबत लग्न झाल्यानंतर पहिलं तथागताचं प्रवचन ऐकत असताना माता सुप्रवासा ह्या श्रोतापन्न झालेल्या आहेत पहिल्या प्रवचनामध्ये. इथे त्याच आईच्या उदरामध्ये 7 वर्ष 7 महिने 7 दिवस राहिलेले शिवली जेव्हा सारीपुत्राच्या द्वारे दीक्षा घेत आहेत, परिव्रज्जा ग्रहण करतायत, तेव्हा त्या परिव्रज्जा घेत असताना केस हे आलंबन घेऊन जेव्हा त्यांच्या डोक्यावरच्या केसांमध्ये पहिला वस्त्रा फिरवल्या जातो तेव्हा सारीपुत्र वस्त्रा फिरवत असताना पहिला वस्त्रा फिरवला की शिवली हे श्रोतापन्न होतात. सक्काय दिठ्ठी विचिकित्सा सीलवत आणि परामर्श या 3ही बंधनं त्यांच्या मनातले तुटून जातात. दुसऱ्यांदा वस्त्रा फिरवतात. जेव्हा दुसऱ्यांदा वस्त्रा फिरवल्या जातो तेव्हा ते सकृदागामी होतात. अर्थात या अवस्थेमध्ये माणसाच्या मनातील 2 बंधने तुटतात. एक म्हणजे कामराग आणि दुसरा म्हणजे पटीग. कामराग सुटून जातो. या सळा यतनाप्रती असलेली जी आंतरिक आणि बाह्य स्वरूपाची आसक्ती जी आहे, अटॅचमेंट, तर ती अटॅचमेंट पूर्णतः नष्ट होऊन जाते सकृदागामी अवस्थेमध्ये. आणि या सकृदागामी अवस्थेमध्ये रूप, शब्द, गंध, चव आणि स्पर्श याबद्दलची सारी आसक्ती नष्ट होते आणि आता फक्त सकृदागामी अवस्था प्राप्त केलेला व्यक्ती हा केवळ 7च पुढचे जन्म घेऊ शकतो किंवा त्याला मिळतात. फक्त 7 जन्मापर्यंतच त्याचं येणं जाणं सुरू असते आणि 7व्या जन्मानंतर तो हरंत होऊन जातो. अर्थात दुसऱ्यांदा वस्त्र फिरवत असताना त्यांच्या मनातील कामराग
आणि पटिक हे नष्ट होतात. पटिक म्हणजे काय, तर द्वेष आणि हिंसा नाहीशी होते. तिसऱ्यांदा वस्त्रा फिरवत असताना ते अनागामी झाले. अर्थात मनातले 2 बंधनं याही अवस्थेमध्ये तटातट तुटून खाली पडतात. एक रूपराग, शरीराबद्दलची असलेली आसक्ती. रूपराग म्हणजे शरीराबद्दलची आसक्ती. माझे डोळे, माझे कान, माझं नाक, माझं तोंड, माझी ओठ, माझी जिव्हा, माझे हात, माझे पाय, माझी त्वचा, माझं शरीर, त्याला मी 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 म्हणत राहतो माणूस. तर या शरीराबद्दलची असलेली जी काही मनामध्ये आसक्ती आहे, तर ती संपूर्णच्या संपूर्ण आसक्ती अनागामी या अवस्थेला प्राप्त केलेल्या माणसाच्या चित्तातील हे बंधन नष्ट होऊन जाते, तुटून जाते, ज्याला म्हटलेलं आहे रूपराग. दुसरा आहे अरूपराग. अरूपाबद्दल सुद्धा माणसाच्या मनामध्ये आसक्ती असते. जेव्हा मनुष्य अनागामी होतो, तर या अनागामी अवस्थेमध्ये माणसाचे 2 बंधनं तुटतात. रूपराग, शरीराबद्दल असलेली आसक्ती, अरूपराग, अरूपाबद्दल असलेली आसक्ती. या अवस्थेत अरहंत चित्ताला साजेसं काम याच अवस्थेमध्ये संपूर्ण होऊन जाते. म्हणजेच मान, उदच्च आणि अविद्या या 3ही बंधनाला अनागामी हा खिळखिळ करून टाकतो. चौथा वस्त्रा फिरवताना शिवली हे अरहत झाले. जाती मरण जन्म मरण या साऱ्या बंधनातून तुटून गेलेत. अर्थात ते अरहत झाले, जीवनमुक्त झाले. या अवस्थेमध्ये अरहंत चित्ताची अवस्था कशी असते, तर मान, अहमपणा ह्या अवस्थेमध्ये राहत नाही. अशांतता, उद्विग्नता म्हणजे उदच्च अशांतता आणि उद्विग्नता ही सुद्धा राहत नाही. अविद्या, सारं काही अज्ञान नष्ट होऊन जाते. या चित्ताच्या अवस्थेमध्ये सारं काही अज्ञान नष्ट होऊन जाते. अर्थात या जगामध्ये दुःख आहे, त्या दुःखाचे कारण आहे, त्या दुःखातून बाहेर येता येतं आणि त्या दुःखातून बाहेर येण्याचा महान असा मार्ग आहे, ज्याला म्हटलेला आहे आर्य अष्टांगिको मग्गो. अर्थात आर्य अष्टांगिक मार्ग आहे. हे ज्ञान त्यांना मिळते. आणि हे ज्ञान कसं मिळते, तर 24 प्रकारच्या कड्या या आर्य सत्यातील साऱ्या तत्वज्ञानाला ते जाणून घेतात, आचरणामध्ये आणतात आणि दुःखमुक्त होतात. म्हणजे पहिला वस्त्रा फिरवताना, डोक्यावरून पहिला वस्त्रा फिरवताना शिवली, श्रोतापन्न झाले. दुसरा वस्त्रा फिरवताना सकृदागामी झाले. तिसरा वस्त्रा फिरवताना अनागामी झाले. आणि चौथा वस्त्रा फिरवता ते अरहत झाले. अरहंत होण्याच्या आधीच त्यांच्या अंगावरती काशाय वस्त्र आले. ना, म्हणजे प्रवर्जा विधी सुरू असतानाच श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि अरहंत पदापर्यंत हे शिवली पोहोचले. जेव्हापासून शिवली भंते संघामध्ये आले, तथागताच्या श्रेष्ठ संघामध्ये जेव्हापासून भंते शिवली आले, तेव्हापासून संघाला कोणत्याच दानाची कमतरता भासली नाही. विशेषतः पिंडपात, भोजन, पिंडपात, चिवर, औषध आणि शयनासन या 4 गोष्टीची कधीही संघाला कमी पडली नाही. जेव्हापासून शिवली भंते हे संघामध्ये दीक्षित झाले, तेव्हापासून भिक्खू संघाला या 4 गोष्टीची कधीही कमतरता पडली नाही. एकदा सारीपुत्राचे बंधू, जे की तेही भिक्खू होते, त्यांचं नाव होतं खदीरवर्णीय रेवत. खदीरवर्णी हे नाव त्यांना यामुळं पडलं होतं कारण ते अशा निबिड जंगलामध्ये राहायचे की त्या जंगलामध्ये
पावसाचं पाणी सुद्धा जमिनीवर पडत नव्हतं किंवा सूर्याची सूर्यकिरण हे जमिनीवरती जात नव्हते. अशा पद्धतीनं व्यापलेलं एक जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये एक खदीर वर्णीय रेवत सारीपुत्राचे बंधू वास्तव्याला होते. एकदा तथागत सम्यक संबुद्धा समवेत सारीपुत्र यांच्या समवेत पूजनीय भिक्खू संघ खदीर वर्णीय रेवत यांना भेटण्यासाठी जात असताना तथागत स्वयं तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात, सारीपुत्र, खदीर वर्णीय रेवत यांना भेटायला जात असताना फार मोठे जंगल आहे, अफाट जंगल आहे, माणसाची ये जा तिथे फार कमी असते आणि तिथे कधी कधी पिंडपात सुद्धा मिळत नाही. सारीपुत्र, एक काम कर, भिक्खू संघा समवेत भंते शिवली यांना घे. कारण शिवली जर आपल्यासोबत असतील तर कोणाचंही पात्र रिकामं राहणार नाही किंवा कोणालाही भोजनाची कमतरता भासणार नाही, असं तथागत सम्यक संबुद्ध शिवलीबद्दल बोलतात. आणि खरंच शिवली संघामध्ये सम्मिलित होऊन जेव्हा खदीर वर्णीय रेवत यांना भेटण्यासाठी जातात तर साऱ्यांचे पात्र भरलेले असते, भोजन समयी साऱ्यांचे पात्र भरलेले असते. तर अशा पद्धतीनं दाणामध्ये अनेक जन्मापासून अग्रेसर असलेले शिवली या तथागत सम्यक संबुद्धाच्या काळात सुद्धा भिक्खू संघातील अग्रश्रावक बनतात. एकदा तथागत सम्यक संबुद्ध यांना सुद्धा भोजन मिळालं नसते, पिंडपात मिळालं नसते. तेव्हा ते उदाहरण तथागत सम्यक संबुद्ध खदीर वर्णीय रेवत यांना भेटायला जाण्याच्या अगोदर सारीपुत्राला आणि भिक्खू संघाला सांगतात की एकेकाळी मला सुद्धा पिंडपात मिळाले नाही, भोजन मिळाले नाही माझ्या पात्रामध्ये, पण तेव्हा भंते शिवली यांचं पात्र ओतप्रोत भरलेलं होतं. हा अनुभव तथागत सम्यक संबुद्ध पूजनीय भिक्खू संघाला आणि सारीपुत्राला सांगतात. एकदा शिवलीच्या मनामध्ये, शिवली भंते यांच्या मनामध्ये असा प्रश्न उत्पन्न होतो की खरंच मला या साऱ्या गोष्टींचा लाभ होतो का, हे बघण्यासाठी शिवली भंते तथागत सम्यक संबुद्धाजवळ जातात आणि तथागत सम्यक संबुद्धांना असं म्हणतात की भंते, खरंच माझ्यासोबत किंवा मला या साऱ्या गोष्टींचा लाभ होतो का, माझ्यासोबत असलेल्या साऱ्या भिक्खूंना त्याचा लाभ होतो का, याची मला परीक्षा घ्यायची आहे. मला हिमालयात जायचं आहे. तर हिमालयामध्ये काय, जिकडे बघावं तिकडे बर्फच बर्फ आहे, लोकवस्ती नाही ना काहीच नाही. तथागत सम्यक संबुद्ध शिवलीला अनुमती देतात. शिवली 500 भिक्खूंसमवेत त्या हिमालय हिम प्रदेशामध्ये जातात. तिथे सुद्धा साऱ्या भिक्खूंच्या भोजनेवेळी सर्वांचे पात्र भरलेले असतात, साऱ्यांना भोजन मिळते. जेव्हा हिम प्रदेशामध्ये हे भिक्खू समवेत जातात आणि हिम प्रदेशामध्ये साऱ्या भिक्खूंना भोजन खूप चांगल्या पद्धतीने मिळते, तेव्हा हे 500 भिक्खू म्हणतात की भंते शिवली, तुम्हाला हे लाभ कसे प्राप्त झालेत किंवा हे लाभ तुम्हाला कसे मिळत आहेत. तेव्हा भंते शिवली सांगतात, पदुमुत्तर बुद्धाच्या धम्म शासनामध्ये मी एक व्यापारी म्हणून जन्माला आलो. बंधुमती नगरीच्या बाजूला माझं एक गाव होतं आणि त्या गावामध्ये मी व्यापारी म्हणून जन्माला आलो होतो. मी त्या काळात पदुमुत्तर बुद्धांना आणि 68 लक्ष एवढ्या भिक्खू संघाला दूध, दही आणि मधाचं दान दिल्यामुळे माझे महान पुण्यकर्म प्राप्त झाले आणि म्हणून मला केलेल्या मी संकल्पामुळे, पदुमुत्तर बुद्धाच्या धम्मशासनामध्ये केलेल्या संकल्पामुळे मी भिक्खू संघामध्ये अग्ग लाभी शिवली म्हणून आलो. अशा पद्धतीनं ते शिवली भंते त्या 500 भिक्खूंना सांगतात. इथे अत्यंत एक महत्त्वाची गोष्ट आहे उपासक आणि उपासिकांनो. जेव्हा आपण भंते शिवली आणि शिवली माता सुप्पबासा यांची जीवनकथा बघतो किंवा यांच्या संदर्भात आलेली जी धम्मकथा बघतो, त्या धम्मकथेच्या आधारावरती आपल्याला समजतं की विपस्सी बुद्ध असतील, पदुमुत्तर बुद्ध असतील, गौतम बुद्ध असतील, शासन काळामध्ये हे समान प्रमाणामध्ये आपल्या दानपारमिता पूर्ण करण्याच्या मार्गावरती आहे. मग एवढे पुण्यमान असताना
एवढ्या दानांमध्ये हे साऱ्या गोष्टीमध्ये पुढे असताना सुद्धा बाळाला सुद्धा त्रास झाला आणि बाळाच्या आईला सुद्धा त्रास झाला. याचं कारण काय? तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलं की कर्म माणसाला कुठेही सोडत नाही. कर्म करून मनुष्य जर पाताळात गेला तरी पाताळात सुद्धा त्याला कर्म सोडत नाही. कर्म करून मनुष्य ढगात गेला तरी ढगातही सुद्धा त्याला कर्म सोडत नाहीत. या देशातला कर्म करून मनुष्य जर दुसऱ्या परदेशात गेला तर परदेशात सुद्धा कर्माचा विपाक त्याला सुटत नाही. तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध असं या धम्मगथेच्या द्वारे सांगतात की शिवली म्हणते शिवली आणि शिवली माता सुप्पवासा यांना जो 7 दिवस त्रास झाला, सुप्पवासाच्या प्रसूतीवेळी जेव्हा सुप्पवासा मातेला आणि शिवली भंतेला हा ज्या पद्धतीनं त्रास झाला, त्या त्रासाचं कारण जे आहे ते एका जन्मीचं यांचे कर्मच आहे. बघा, कर्म कोणाला सोडत नाही. तर काय झालं, एके समयी शिवलीची माता बनारसची राणी होती. बघा, शिवलीची माता एकेकाळी बनारसची राणी होती आणि या बनारस राज्यावरती कौशलच्या राज्याने आक्रमण केले. एका जन्माची कहाणी, या माता आणि पुत्राची एका जन्माची कहाणी अशी आहे की एकेकाळी एके जन्मी शिवली माता बनारसच्या राज्याची राणी होती. कौशलच्या राजाने एकदा बनारसवरती आक्रमण केले आणि बनारसच्या राजाला मारून त्याची सर्व धनदौलत लुटून आणली आणि लुटून आणताना त्यांनी त्या राणीला सुद्धा, बनारसच्या राणीला सुद्धा आपल्या सोबत घेतले आणि तिच्या मुलाला सुद्धा सोबत घेतले. हा कौशलमध्ये आल्यानंतर बनारसच्या राणीसोबत असलेला तिचा मुलगा कसा बसा हा सुटून बाहेर निघाला कौशलमधून आणि कौशलमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी स्वतःची एक सैन्य स्थापन केलं, सैन्य दलाची निर्मिती केली आणि ती सैन्य दलाची निर्मिती झाल्यानंतर त्यांनी एक कौशलच्या राजाला निरोप पाठवला की आता मी सज्ज आहे, जर माझ्या आईला तुम्ही सोडलं नाही तर तुमच्यावरती आम्ही आक्रमण करू. त्याने आक्रमण सुद्धा केलं, पण कौशलच्या राजाला त्याला काही जिंकता आलं नाही. मग कौशल राजाच्या कैदेमध्ये असलेली बनारसची राणी हिने बाहेर असलेल्या तिच्या पुत्राला एका गुप्तहेराजवळ निरोप पाठवला की जोपर्यंत कौशल राज्यामध्ये धनधान्य आणि जेवणाची सामुग्री आतमध्ये येईल तोपर्यंत हे लोक काय हार मानणार नाहीत, तोपर्यंत हे लोक काय हार मानणार नाहीत. मग तू असं कर की या कौशलमध्ये असलेल्या 4ही दरवाजावरती, महाद्वारावरती तू तुझे सैन्याची नेमणूक कर, जेणेकरून पाणी, जेवणाच्या वस्तू आतमध्ये येऊ नये. बनारसच्या राणीचा हा पुत्र तशा पद्धतीनं आपल्या आईचं ऐकून 7 दिवसापर्यंत त्या साऱ्या राज्यावरती कडोकट असा बंदोबस्त ठेवतो. त्या साऱ्या राज्यावरती बंदोबस्त ठेवतो. होतं असं की 7 दिवसापर्यंत त्या राज्यामध्ये पाणीही जात नाही, त्या राज्यामध्ये भोजनही जात नाही आणि भोजन पाणी न गेल्यामुळे 7 दिवसापर्यंत तिथे असलेल्या गरोदर माता, काही गरोदर माता मरून जातात, काही लहान लहान मुलं मरून जातात आणि अशी विघातक अशी परिस्थिती त्या राज्यामध्ये निर्माण होते. तेव्हा कौशलच्या राज्यातील लोक असा विचार करतात की आम्ही मरण्यापेक्षा राजालाच मारलं तर उत्तम आहे. मग कौशलचे राज्यातले लोक हे काय करतात, त्या राजाला मारतात आणि राजाला मारल्यानंतर बनारसच्या राणीला घेऊन त्या बनारसच्या राणीच्या पुत्राला स्वाधीन करतात. तर ही बनारसची राणी दुसरं तिसरं कोणी नसून, हा बनारसच्या राणीचा पुत्र दुसरा तिसरा कोणी नसून हे दोघंजण असतात. म्हणजे बनारसची राणी म्हणजे त्या जन्मी असलेली सुप्पवासा असते आणि राणीचा पुत्र म्हणून जन्माला आलेला हा जो आहे तो त्या जन्मातला शिवली असतो. अनेक जन्मजन्मांच्या या प्रवासामध्ये माणसाने कुठल्या ना कुठल्या तरी जन्मामध्ये केलेले पाप कर्म कोणत्या ना कोणत्या तरी जन्मात त्याला मिळतात.
एकीकडे तथागताच्या भिक्खू संघाला दान देण्यामध्ये अग्र असलेली ही सुप्प भाषा, एकीकडे तथागताच्या भिक्खू संघामध्ये अग्र असलेले भंते शिवली सुद्धा, ज्यांना सुद्धा कर्माचा परिणाम भोगावा लागला. तर तेव्हा उपासक आणि उपासिकांनो, आपणही माता सुप्प भाषा आणि भंते शिवली बघत असताना आपल्या कर्मावरती खूप बारकाईने विचार करावा. आपले कर्म आपण खूप कुशल बनवावेत आणि आपल्या कर्माच्या आधारावरती धम्मपदातील या महान लाभांना आपण प्राप्त करून घ्यावं. जे लाभ माणसाला कधीही दुःख देत नाहीत, जे लाभ माणसाला कधीही वैर माणसाच्या मनामध्ये निर्माण होऊ देत नाहीत, अशा धम्म आचरणाने आपण परिपूर्ण होऊन आपल्या मिळालेल्या मानवी जीवनाचं सोनं करण्यासाठी आपण खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करावा, अशी उदात्त मंगलमैत्रीची भावना आपल्या सर्वांप्रती व्यक्त करतो. आज आपण खूप चांगल्या पद्धतीची एक धम्मकथा पाहिलेली आहे. ज्या धम्मकथेमध्ये भंते शिवली आणि शिवली माता सुप्प भाषा यांचे कर्म आपण विस्ताराने आपण बघितलेले आहेत. तर या सत्यवचनाने आपल्या सर्वांचं मंगल हो, या सत्यवचनाने आपल्या सर्वांचं कल्याण हो, अशी मंगलमैत्री आपल्या सर्वांविषयी व्यक्त करतो आणि प्रवचन समाप्त करतो. भवतु सब्ब मंगलम, सर्वांचे मंगल हो.